वर्ध्यात जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना खिचडी मटकी खाल्ल्याने विषबाधा. हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात 44 विद्यार्थ्यांना केलंय भरती. वर्धा जिल्ह्याच्या वाघोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात दिलेल्या मटकी व खिचडीतून 44 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना ताप, हगवण व उलट्या व्हायला लागल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे. विषबाधा झालेल्या 44 विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 32 मुले, 5 मुलींचा समावेश असून 7 विद्यार्थ्यांना उपचार करून सोडून देण्यात आले. उलट्या आणि हगवण लागल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार लक्षात आलाय, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. सर्व विद्यार्थ्यांची तब्येत आता ठीक असून उपचार सुरू आहे. मी डॉक्टर प्रवीणा मिसाळ, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट. आज आपल्याकडे इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास 49 विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे. त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खाल्लेली होती. त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना, काही मुलांना ताप, मळमळ असे सिम्पटम दिसत आहे. तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केलं आहे, पण पेशंटची सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे, काही चिंताजनक अशी बाब नाही. काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन, टॅबलेट देऊन घरी पाठवलेले आहे. तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे. तशा आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल 49 विद्यार्थ्यांना भरती केलेले आहे आणि काही मुलांना 8 मुलांना गोळ्या देऊन घरी पाठवलेले आहे. टोटल म्हटलं आपण 20 रुग्ण ॲडमिट केलेले आहे. सर्व रुग्णांची स्थिती स्टेबल आहे. पेशंटला ताप आणि मळमळ वाटणं हा प्रकार आहे. विशेष असं खूप काही घाबरण्याची गरज नाही आहे. सर्व रुग्णांवर सुरळीतपणे उपचार सुरू आहे. ते कसं ज्यांना उलटी वगैरे झालेली आहे त्याचं सॅम्पल टेस्ट केल्यानंतरच हा प्रकार आपल्याला सांगता येईल. त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हा प्रकार झालेला आहे असं सांगता येणं सध्या तरी मुश्किल आहे. टेस्टिंगसाठी बोलवलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.